नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे 2 दिवस आता बाकी आहेत। नगर दक्षिण लोकसभेमध्ये विखे विरुद्ध लंके ही चुरस पाहायला मिळते। लंके यांचं पारड दिवसेंदिवस जड होतं आणि त्यामुळे विरोधक असणारे विखे यांच्यामध्ये कुठेतरी भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे लंकेंबद्दल अपप्रचार आता सुरू केला। काही प्रसार माध्यम हाताशी धरून खोटे नाटे रचून या ठिकाणी अपप्रसार केला जातोय। तर आता चक्क राहुरी तालुक्यामध्ये निलेश लंके यांचे बॅनर हे फाडण्यात आले आहेत। अशा पद्धतीनं एका उमेदवाराचे बॅनर फाडणं हे अत्यंत निंदनीय आहे। निवडणूक आयोगानं आणि भारत सरकारनं काही नियम घालून दिले आहेत। हे नियम जर अशा पद्धतीनं पायदळी तुडवले जात असतील तर त्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत। न बोलवता कुठलंही आमिष न दाखवता महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या सभांना आलोटाशी गर्दी होती। मोठ्या पातळीवरचे अनेक नेते या सभेला हजेरी लावतायत। त्यामुळे दिवसेंदिवस निलेश लंके यांची क्रेज वाढत चालली आहे। त्यामुळे कुठेतरी लंके यांच्याबद्दलचा अपप्रचार करण्याचा वेगही वाढत चाललाय। मात्र निलेश लंके या उमेदवाराचे अशा रीतीनं बॅनर फाडण्याच्या गोष्टीला सर्व स्तरातून निषेध नोंदवला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज मॉल 18, अहमदनगर।